नमस्कार. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी प्रियंका स्वागत करते. मित्रांनो, आपल्या घरात एक असे सुंदर आणि दिव्य फूल असते ज्याला अनेक ठिकाणी सकारात्मक ऊर्जा, विजय आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. जर तुमच्या घरात सतत समस्या येत असतील, पैसा अजिबात टिकत नसेल किंवा घरात नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक वातावरण जाणवत असेल किंवा एखादी मनोकामना तुमची पूर्ण करण्यासाठी तुम्ही भयंकर अगदी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की गोकर्ण फुलाचे म्हणजेच अपराजिता या फुलाचे काही खास आणि सोपे उपाय. हे उपाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला खूप मोठी पूजा किंवा एक खूप मोठा असा खर्च करण्याची अजिबात गरज नाहीये. अगदी साध्या पद्धतीने श्रद्धा आणि सकारात्मक विचारांनी तुम्ही हे उपाय करू शकता. म्हणून जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला मनोकामना पूर्ण करण्यासाठी गोकर्ण फुलाचा एक विशेष उपाय सांगणार आहे. आज मी तुम्हाला गोकर्ण फुलाविषयी अगदी संपूर्ण आणि सविस्तर माहिती इथे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कदाचित काही लोकांकडे सध्या हे रोप नसेल किंवा काहींना हे फूल मिळणार नाही, पण अजिबात काळजी करू नका मित्रांनो. आजची माहिती तुम्ही भविष्यात कधीही वापरू शकता किंवा इतर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना ही माहिती देखील सांगू शकता, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होऊ शकतो. तर गोकर्ण हे एक सुंदर वेलवर्गीय रोप आहे ज्याला अपराजिता असेही म्हटलं जातं. तर अपराजिता या शब्दाचा अर्थ आहे जिला कोणीही पराभूत करू शकत नाही. म्हणूनच या फुलाला विजय, सकारात्मकता आणि शुभतेचे जोडले जातं. तर अनेक लोक धार्मिक पूजा, ध्यान, आध्यात्मिक साधना आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी या फुलाचा अगदी छानपैकी उपयोग करून घेतात. तर गोकर्ण फुलाचे मुख्यतः 3 रंग आढळतात: निळा, पांढरा आणि फिकट गुलाबी. जर तुम्हाला हे रोप घरामध्ये लावायचं असेल तर निळे आणि पांढरे गोकर्ण रोप घराच्या उत्तर दिशेला लावू शकता. तर फिकट गुलाबी रंगाचे गोकर्ण रोप घराच्या पूर्व किंवा दक्षिण दिशेला लावू शकता. तुम्ही हे रोप घराच्या आत, बाल्कनीमध्ये किंवा बाहेर योग्य जागी लावू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रोपाची प्रेमाने काळजी घेणे, कारण झाडांमध्येही सकारात्मक ऊर्जा असते. जर तुमच्याकडे हे रोप नसेल तरीही तुम्ही केवळ फुलाच्या माध्यमातून हे जे मी उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही करू शकता. जर घरातील एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल किंवा सतत आरोग्याच्या समस्या जाणवत असतील तर मित्रांनो निळ्या रंगाच्या गोकर्ण फुलाचा उपाय केला जातो. तर हा उपाय करण्यासाठी मित्रांनो योग्य दिवस म्हणजे रविवार किंवा पुष्य नक्षत्र. जर रविवारी आणि पुष्य नक्षत्र एकाच दिवशी आले, रविवार आणि पुष्य नक्षत्र, तर तो दिवस अधिक शुभ मानला जातो. उपायाची तयारी तुम्ही आधी करून ठेवू शकता, पण उपाय करण्याचा दिवस हा रविवार किंवा पुष्य नक्षत्र असायला पाहिजे. तर यासाठी निळ्या रंगाचे एक गोकर्ण फूल घ्यायचं आहे आणि ते स्वच्छ करून त्याची पेस्ट करावी किंवा ते वाळवून त्याची छोटीशी गोळी तयार करायची. तर ही गोळी उन्हात वाळवल्यानंतर निळ्या रंगाच्या स्वच्छ कपड्यात बांधायची आहे आणि आजारी व्यक्तीच्या उशीखाली रविवारी ठेवून द्यायचंय. तर हा उपाय करताना माझ्या घरात आरोग्य, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा वाढो असा सकारात्मक संकल्प तुम्हाला करायचा आहे. जर घरात नकारात्मक वातावरण वाढले आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला वाईट सवयी लागल्या असतील तर मित्रांनो निळ्या गोकर्ण फुलाची गोळी निळ्या कपड्यात बांधून उशीखाली ठेवण्याचा उपाय तुम्ही हा देखील करू शकता. यासोबत जर गोकर्णाच्या रोपाची मूळ तुम्हाला मिळाली तर ती स्वच्छ धुवून घ्या, पूर्णपणे वाळवून त्याच निळ्या कपड्यात फुलाच्या गोळीसोबत ठेवायचे. यामुळे हा उपाय अधिक प्रभावी होतो. मूळ मिळाली नाही तरी फक्त फुलाची जी गोळी तुम्ही केली आहे तीही तुम्ही वापरू शकता. तर ही पोटली लगेच बदलण्याची आवश्यकता नसते, कारण फूल आधीच वाळवलेले असतात. पण 2 ते 3 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर जर ती बदलायची असेल तर ती जुनी जी काही गोळी आहे ती एखाद्या झाडाखाली किंवा स्वच्छ जागी तुम्ही ठेवून देऊ शकता आणि पुन्हा नवीन उपाय रविवार किंवा पुष्य नक्षत्राच्या दिवशी करायचा आहे. जर पती पत्नीमध्ये मतभेद होत असतील किंवा नात्यांमध्ये तणाव असेल तर पांढऱ्या रंगाच्या गोकर्ण फुलाची गोळी बनवून ती पांढऱ्या स्वच्छ कपड्यात बांधून रविवारी सुरक्षित ठिकाणी ठेवायचे. तर हा उपाय करताना माझ्या घरात प्रेम, शांतता आणि आनंद कायम राहो असा संकल्प तुम्हाला करायचा आहे. नात्यांमध्ये उपायांसोबतच आपले शब्द, आपले वागणं आणि एकमेकांना समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे.
जर खूप मेहनत करूनही तुमच्या घरात पैसा टिकत नसेल किंवा आर्थिक अडचण तुम्हाला निर्माण होत असेल, तर निळ्या गोकर्ण फुलाची गोळी निळ्या कपड्यात बांधून घराच्या उत्तर दिशेला तिजोरीत किंवा कपाटात लपवून ठेवायची आहे. उत्तर दिशा ही धन आणि प्रगतीची दिशा मानली जाते, तर मात्र उपायासोबत मेहनत, योग्य नियोजन आणि बचतही आवश्यक आहे. कोणतीही भीती मनात न ठेवता माझ्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहे असा विचार करूनच हे तुम्हाला उपाय करायचे आहे. तर मनोकामना पूर्ण करण्यासाठी मित्रांनो, निळ्या रंगाचे गोकर्ण फूल आणि थोडीशी हळद एकत्र करून त्याची गोळी बनवायची आहे आणि ही गोळी निळ्या कपड्यात बांधून छोटी पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली हातात धरून शांत मनाने डोळे बंद करून आपली इच्छा जी काही आहे ती वर्तमान काळात प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायची आहे. जसे की मला चांगली नोकरी मिळाली आहे, किंवा माझ्या घरात सुख शांती आहे, किंवा किंवा तुम्ही असंही बोलू शकता की माझ्या घरात सगळं चांगलं आहे. त्यानंतर ही पोटली कपाटात सुरक्षित ठेवावी आणि वेळ मिळेल तेव्हा हातात घेऊन पुन्हा हाच संकल्प पुन्हा बोलायचा आहे. महिलांनी मासिक पाळीच्या काळात हे उपाय करणे टाळायचे आहे. आणि शरीर आणि मन शांत असतानाच योग्य वेळ निवडून उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर गोकर्णाचे रोप घरात लावणे अत्यंत शुभ मानले जातं. रोप लावण्याचा दिवस रविवार किंवा पुष्य नक्षत्र असायला पाहिजे. तर ही वेल वेगाने वाढत असल्याने वेळेवर तिची छाटणी करणे सुद्धा गरज आहे. आता इच्छापूर्तीसाठी एका कोऱ्या कागदावरती निळ्या पेनने आपली इच्छा वर्तमान काळात लिहून तो कागद घडी घालून रविवारी रोपाच्या कुंडीतील मातीत गाडून ठेवू शकता. निळा पेन वापरायचा आहे, एक कोरा कागद वापरायचा आणि तुमची इच्छा लिहायची आहे. आणि रोपाची काळजी घेताना त्याला योग्य पाणी, सूर्यप्रकाश, आधार द्यायचा आहे. झाडांकडे केवळ वस्तू म्हणून न पाहता प्रेमाने त्याची सेवा करा. कोणताही उपाय करताना मनातील भीती काढून टाकायची आणि केवळ उपायांवर अवलंबून न राहता मित्रांनो स्वतःचे प्रयत्न करा, मेहनत सुरू ठेवा. श्रद्धेने आणि शांत मनाने केलेले उपाय सकारात्मक परिणाम देत असतो. थोडक्यात सांगायचं तर आरोग्यासाठी व आर्थिक प्रगतीसाठी निळे गोकर्ण, नात्यांसाठी पांढरे गोकर्ण आणि मनोकामना पूर्तीसाठी निळे फूल आणि हळदीचा वापर करायचा. रोप लावण्यासाठी रविवार किंवा पुष्य नक्षत्र निवडायचं आहे आणि आपल्या जीवनात श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगल्या कर्मांना खूप महत्त्व द्यायचं आहे. तसेच मित्रांनो, नेहमीच सकारात्मक विचार करत राहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.